नमस्कार, मी पंजाब डक. आज 1, 2, 3, 4, 5, 6 तारखेपर्यंत असेच वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत विखुरल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आणि त्याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असणार आहे म्हणून हा अंदाज देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याकडे लक्ष आहे. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छुक आहे, आजच्या कंप्लीट 5 दिवस पाऊस येण्यासाठी शिल्लक आहेत. तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7 ते 14च्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. पण या मान्सूनच्या पावसामध्ये काय होणार आहे, ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे, नद्यांना पाणी देखील येणार, पूर देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण या मान्सूनच्या पावसात गारपीट कधी नसते, पण यावर्षी या मान्सूनच्या पावसात मात्र 7 ते 14मध्ये ठिकठिकाणी गारपीट बघायला भेटणार आहे. म्हणजे ह्या मान्सूनच्या पावसामध्ये देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. वादळी वारं देखील वाऱ्याचा वेग देखील बघायला भेटणार आहे. पाऊस देखील तसाच पडणार आहे. नद्याला पाणी येणार आहे, ओढे नाले खळखळून वाहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर सांगायचं झालं तर मग ही गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होईल, तर सर्वप्रथम आपण विदर्भाकडून घेऊ. विदर्भात देखील काय होणार आहे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या भागात देखील काय होणार आहे, 7 ते 14 म्हणजे 10 ते 14च्या दरम्यान तिकडं पाऊस पण पडेल आणि गारपीट देखील होईल, ओढे नाले वाहतील म्हणून ही अंदाज पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नांदेड ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं देखील काय होणार आहे, 1 जून ते 5 जून तर हे भाग बदलत पाऊस पडणारच आहे. पण त्या व्यतिरिक्त काय होणार आहे, 7 ते 14मध्ये जे पाऊस येईल मान्सूनचा, त्याच्यामध्ये पाऊस पण पडणार आहे, गारपीट पण होणार आहे, नदी नाल्यांना पाणी देखील येणार आहे, ओढ्यांना खळखळून वाहणार आहे म्हणून ह्या जिल्ह्यात ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो, मराठवाड्यामध्ये झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर, त्यानंतर इकडं जळगाव ह्या पट्ट्यात देखील सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील 1 जून ते 6 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात चांगला भाग बदलत पाऊस पडणार आहे 1 जून ते 6 जून. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 7 जून ते 14-15पर्यंत तर मात्र मोसमी पाऊस मात्र खूप बरसणार आहे, ओढे नाले खळखळून वाहणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याची पेरणी देखील लागणार आहे म्हणून हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या त्या सगळ्या आता जे जिल्ह्याचे नाव सांगितलं त्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अहिल्यानगर झालं, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे. त्या पुणेकरांना देखील या आता मोसमी पावसामध्ये गारपीट बघायला भेटणार. पुण्याच्या पूर्व भाग म्हणजे बारामतीकडं देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे, इकडं सांगलीकडं देखील गारपीट पाहायला भेटणार आहे, सोलापूरकडे गारपीट पाहायला भेटणार आहे, लातूरला जास्त गारपीट पाहायला भेटणार आहे, सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यात देखील सगळ्यात जास्त गारपीट पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर इकडं सातारा जिल्ह्यात ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरमध्ये देखील पाऊस पण पडणार आहे, गारपीट पण होणार आहे, ओढे नाले देखील वाहणार आहे म्हणून 1 ते 5चा ही अंदाज भाग बदलतचा घ्यायचा. आणि त्यानंतर 7 ते 14मध्ये देखील मान्सूनचा खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील घ्यायचं. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात त्या भागात देखील काय होणार, तिकडे देखील पाऊस पण पडणार आहे आणि काही काही भागात गारपीट पण होणार आहे म्हणून अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर हे कोकणपट्टी, घाटमाता परिसर मात्र तिकडं मुसळधार पाऊस ते चालूच राहणार आहे म्हणून ते कोकणपट्टी ते विभागातले अंदाज त्यांनी देखील लक्षात येतात. पण राज्यात सांगायचं झालं तर 1, 2, 3, 4, 5 तारखेपर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असणार आहे, वाऱ्याचं प्रमाण असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या, पाळीव प्राण्याची काळजी घ्या. पण त्याच्यानंतर मात्र 7 जून ते 15 जूनच्या दरम्यान जे मान्सूनचा पाऊस येईल त्यामध्ये मात्र पाऊस देखील जास्त पडणार आहे, गारपीट देखील राहणार आहे, ओढे नाल्याला पाणी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. आणि जमिनीमध्ये जर ईदभर ओल गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. धन्यवाद. परत एकदा सांगतो की मान्सूनच्या पावसामध्ये कधीच गारपीट नसते, पण हे काय झालं, पृथ्वीचं तापमान वाढलं, ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे हे अशा घटना घडायल्या म्हणून त्याच्यामुळे तापमान कमी करावं लागतं. त्याच्यामुळे सांगतो यावर्षी मोसमी पावसात देखील गारपीट पाहायला भेटणार आहे, तेलंगणात देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे, कर्नाटकमध्ये देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, त्यामध्ये कर्नाटक तेलंगणा त्या भागात जास्त असल्यामुळं धाराशिव, लातूर,
त्या बॉर्डरवर असल्यामुळं सोलापूर सांगली ह्या पट्ट्यात देखील गारपीट पाहायला